श्री सिद्ध गणेश भगवान की जय. मी येथे एक चौरंग ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर लाल वस्त्र टाकून दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि पूजनासाठी तुपाऱ्या घेतलेल्या आहे. मी दर मंगळवारी श्री सिद्ध गणेश भगवानांची पूजा मांडणी करत असते आणि पूजा मांडणी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा विसर्जन करते त्यावेळेस त्या सुपाऱ्या आणि त्याच्यात तिथं वापरलेले तांदूळ असे एका बॉक्समध्ये सांभाळून ठेवत असते आणि तेच दुसऱ्या मंगळवारी पूजेसाठी घेत असते. तर तेच तांदूळ, तेच सुपाऱ्या आणि तेच लाल वस्त्र आपल्याला दर मंगळवारी घ्यायचे असते आणि अशी पंचोपचारे गणेश भगवानांची, माता रिद्धी आणि सिद्धी मातेची पूजा करून घ्यायची असते. शुद्ध दग स्नान घालून झाल्याच्या नंतर आपल्याला सुपाऱ्यांची स्थापना म्हणजेच श्री गणेश भगवान, रिद्धी सिद्धी मातेची स्थापना आपल्याला तांदूळच्या राशीवरती करून घ्यायची आहे. तुम्ही जर पहिल्यांदा तांदूळची रास ठेवली असेल त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. तांदूळ कधीही सफेद ठेवणे, पांढरे ठेवणे. माझे तांदूळ प्रत्येक वेळेस पूजन करून ते पिवळे झालेले आहेत. तुमचा जर पहिला मंगळवार असेल तर तुम्हाला पहिल्या मंगळवारी संकल्प करायचा आहे. हातावर फूल, अक्षदा, पाणी, हळद कुंकू घेऊन तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलून तुमचं नाव गोत्र घेऊन संकल्प करायचा. किती मंगळवार करणार तुम्ही तेही देखील बोलायचं आहे आणि पाणी सोडून द्यायचं आहे. असं पहिल्या मंगळवारी संकल्प करायचा आणि शेवटच्या मंगळवारी जेव्हा तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी तुम्ही तो संकल्प सोडायचा आहे. असं संकल्पयुक्त जर व्रत केलं तर तुमची इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. गणपती बाप्पांची, रिद्धी माता, सिद्धी मातेची स्थापना झाल्याच्या नंतर तुम्हाला हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्याच्या नंतर तुम्ही गणपती बाप्पांसमोर, रिद्धी माता, सिद्धी माता समोर 1 रुपयांचं एक नाणं किंवा 10 रुपयाचं नाणं ठेवून घ्यायचं आहे आणि आपले दर मंगळवारी प्रत्येक वेळी नाणे नवीन ठेवायचे आणि ते नाणे सगळे एकत्र एका पॉकेटमध्ये सांभाळून ठेवायचे. गल्ल्यात, देवघरातही ठेवू शकता आणि जेव्हा शेवटचा मंगळवार होईल, उद्यापन होईल, तेव्हा तुम्ही देवघरात वापरण्यासाठी कोणतीही एखादी चांदीची वस्तू किंवा चांदीची मूर्ती तुम्ही घेऊ शकता. मी घंटेची देखील स्थापना करून घेतलेली आहे आणि पुस्तकाची देखील हळद कुंकू, फूल वाहून पूजा करून घेणार आहे. माझा शेवटचा मंगळवार असल्यामुळे पूजनासाठी मी उद्यापनाला लागणारे पुस्तक देखील आणलेले आहे आणि ते देखील मी पूजनात ठेवून घेणार आहे. उद्यापनासाठी लागणारे सुपारी आणि तांदूळ देखील मी पूजनासाठी ठेवून घेणार आहे. तर उद्यापनासाठी लागणारे तांदूळ आणि सुपाऱ्या इथे मी ठेवून घेतलेल्या आहे. बाप्पांसाठी नैवेद्य काढून घ्यायचं आहे. नैवेद्य काढून झाल्याच्या नंतर आपल्याला आता व्रतकथेच्या पुस्तकामधील स्तोत्र मंत्र वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण यंत्राची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मंत्र श्री सिद्ध गणेश भगवान व्रतकथेमधील पुस्तकातील मंत्र म्हणून घ्यायची. श्री गणेशांची स्तुती म्हणायची. श्री गणेश भगवान महात्म्याची कथा वाचून घ्यायची. श्री गणेश चालीसा, गणपती ध्यान मंत्र, श्री गणेश स्तुती, श्री गणनायक अष्टकम म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला श्री सिद्ध गणेश भगवानांची आरती म्हणायची आहे आणि आरती म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला प्रसाद देखील अर्पण करायचा आहे. प्रसाद अर्पण करते वेळी आपल्याला नैवेद्याच्या प्लेट खाली पाण्याचा चौकोन करून घ्यायचा आहे. पाण्याचा चौकोनी मंडल करून घ्यायचा आहे आणि श्री सिद्ध गणेश भगवान नैवेद्य अर्पमस्यम, श्री सिद्ध गणेश भगवान नैवेद्य अर्पमस्यम, श्री सिद्ध गणेश भगवान नैवेद्य अर्पमस्यम असा 3दा मंत्र म्हणून आपल्याला
देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. घरातील व्यक्ती आरतीत सहभागी करून घ्यायचे आहेत आणि आरती झाल्याच्या नंतर त्यांना आपण गुळ खोबऱ्याचा प्रसाद द्यायचा आहे. आपण प्रसादामध्ये मोदक लाडू देखील करू शकतात. जर ते घाई गडबडीत केले नसतील तर गुळाचा नैवेद्य देखील द्यायचा असतो. श्री रिद्धिमाता गणेश भगवानांसमोर एक खडा नैवेद्याचा ठेवायचा असतो. परंतु मी तो प्रसाद खाली न ठेवता एका वाटीत ठेवून घेतलेला आहे. उद्यापनासाठी आलेल्या महिलांना आपण कथेचे पुस्तक, 3 सुपाऱ्या, फूल किंवा फळे देऊ शकतात. भक्तिभावाने श्रद्धेने व्रत केले तर आपली इच्छा लवकर पूर्ण होते. व्रत करतेवेळी बाहेर गावी जावे लागले तर शक्य असेल तर गावी सुद्धा लाल वस्त्र, सुपाऱ्या घेऊन जाऊ शकता आणि तेथे देखील तुम्ही पूजन करू शकता. आपण पूजनाच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी पूजा मांडणी केल्याच्या नंतर एक माळ ओम गणपती नमः असा 108 वेळा मंत्र जप करून घ्यायचा किंवा एक माळ जपही करू शकता. हे व्रत मंगळवारी किंवा बुधवारी करायचे असतात. काही भागांमध्ये हे व्रत मंगळवारी करतात, परंतु व्रत कथेच्या पुस्तकामध्ये मंगळवारच दिलेला आहे. हे व्रत सौभाग्यवती महिला, कुमारिका, पुरुषही करू शकतात. दरवर्षी भाद्रपद चतुर्दशी किंवा अनंत चतुर्दशीला पूजनात वापरलेल्या सुपाऱ्या आपल्याला पाण्यात विसर्जन करून द्यायच्या आहेत आणि पूजनामध्ये चांदीची वस्तू घ्यायची आहे. श्री सिद्ध गणेश भगवान की जय.